10वी-12वीतील विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आलाय। शिक्षण विभागाच्या या निर्णयावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळातून या निर्णयावर जोरदार टीका होतीये। विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर जातीचा उल्लेख कशाला हवा असा सवाल उपस्थित केला जातोय। पाहुयात याविषयीचा एक विशेष रिपोर्ट। 10वी-12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख। विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर जातीचा उल्लेख कशाला? बोर्डाचा जातीचा उल्लेख वादाच्या भोवऱ्यात। जात कधीच जात नाही असं म्हणतात। समाज शिक्षित झाल्यावर जात जाईल असा दावा केला गेला, पण जे शिक्षण देतात त्याच शिक्षण खात्यानं विद्यार्थ्यांची जात शोधली आहे। 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर आता विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलाय। चुकीच्या निर्णयाचं समर्थन करताना शिक्षण विभागानं दिलेलं स्पष्टीकरण तर अत्यंत तकलादू आणि निष्काळजीपणाचं आहे। शिष्यवृत्तीसाठी जातीचा उल्लेख केल्याचा अजब दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय। विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे। त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे। जात प्रवर्गाच्या उल्लेखाचं शिक्षण बोर्डानं समर्थन केल्यामुळे या निर्णयाविरोधात राज्यभरातनं संतापाची लाट उसळली आहे। शिक्षणासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे वाभाडे काढले जात आहेत। कोवळ्या वयात मुलांच्या मनावर विषमतेची बीजं रोवली जाणं अत्यंत चुकीचं असल्याचा सूर उमटलाय। परीक्षकांच्या मनात कुठलाही किंतु येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचं नाव आणि नंबर झाकला जातो। आता थेट जात टाकून शिक्षण खात्यानं मोठी घोडचूक केल्याचा दावा शिक्षण तज्ञ हिरंब कुलकर्णी यांनी केलाय। हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही। यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे। 10वी-12वीतल्या मुलांचं वय योग्य संस्कार करण्याचं असतं। या वयात त्यांच्या मनात योग्य विचार पेरणं तितकंच गरजेचं आहे। या निर्णयातून शिक्षण मंडळाला जातनिष्ठित समाज व्यवस्था तयार करायची आहे का, असा परखड सवाल शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे, याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे। शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळातही या निर्णयाविरोधात टीकेची झोड उठली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी राज्यकर्त्यांवर याचं खापर फोडलंय। शाहू फुले आंबेडकरांना मानणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा असा सल्ला भुजबळांनी दिलाय। आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेतच ना, त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन ते दर्शन घेतात। त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात अनेकांनी आवाज उठवून आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यानंतर शिवसेनेनं सामंजस्याची भूमिका घेतली आहे। जातीचा उल्लेख करणं चूक असून आपण सरकारशी बोलणार असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। 10वी-12वीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे आणि तो काढला पाहिजे।
मी सुद्धा सरकारकडे विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतो तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा, ही मागणी मी सुद्धा सरकारकडे करेल. शाळा महाविद्यालयातल्या तरुणांच्या मनात समतेचे विचार रुजवणं हे शिक्षण व्यवस्थेचं आद्य कर्तव्य असतं. जात धर्माच्या पलीकडे नेऊन मुलांना सर्व धर्म समभावाच्या वाटेवर नेणं ही शिक्षकांची मुख्य जबाबदारी आहे. या उलट थेट हॉल तिकिटावरच जात प्रवर्गाचा उल्लेख करून शिक्षण विभागानं आपल्या वाईट हेतूचं दर्शन घडवलंय. तातडीनं हा निर्णय मागे घेण्यात यावा, हीच प्रत्येक विवेकी माणसाची मागणी आहे. अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे.